पहा प्रश्न मित्रांनो काय आहे. श्रीनिधीचा जन्म 1 एप्रिल 2022 रोजी कोणत्या वारी? गुरुवारी झाला असेल तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आपल्याला बघा कुठून जायचंय, 2022 पासून 5व्या वाढदिवसाला जायचंय. काय करायचंय, आधी 2022 ला जन्म आहे, 5 वर्षानंतर कोणतं वर्ष असेल ते काढण्यासाठी 22 अधिक 5 करा, म्हणजे तुम्हाला 2027 काढायचंय. कोणती तारीख आहे? 1 एप्रिल 2027 या तारखेला आपल्याला जायचंय. ठीक आहे, एकदम सोपं आहे. काय करणार, आधी 2022 पासून 5 वर्ष म्हणून ती 5 वर्ष आधी मोजून घ्यायची. आता या 5 वर्षामध्ये आपल्याला बघायचंय की 2022 पासून 27 पर्यंत एखादं लीप वर्ष आहे का? तर हो, लीप वर्ष आहे. कोणतं? 2024 ही लीप वर्ष ह्याच्यात येते, म्हणून ते 2024 लीप वर्षाचा एक दिवस आपल्याला मोजावा लागेल. म्हणजेच 5 आणि 1 किती दिवस झाले? 6. म्हणजे तुम्हाला श्रीनिधीचा वाढदिवस काढण्यासाठी 6 दिवस पुढे जावं लागेल. गुरुवारच्या पुढे 6 दिवस जा, मग गुरुवारच्या पुढे 6 दिवस म्हणजेच तुमचा वार कुठला येणार आहे? तर बुधवार येणार आहे. कसं? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे 6व्या दिवशी तिचा वाढदिवस असणार आहे. तिचा जन्म 2 जुलै 2004 रोजी रविवारी झाला असेल तर त्याचा 20वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता एक लक्षात घ्या, त्याचा जन्म 2004 चा आहे, अधिक 20 केल्यानंतर येते 2024, म्हणजे तुम्हाला 2024 ला 2 जुलैला कोणता वार असेल हे काढायचंय. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाचं, 2004 पासून 2024 पर्यंत एकूण किती लीप वर्ष हे बघावं लागेल. आता तसं तर 2004 हे लीप वर्ष आहे, परंतु 2 जुलै ही तारीख लीप डे ला मागं सोडून पुढे आलेली आहे, म्हणजे तुमची 29 तारीख त्याच्या माग आहे, त्याच्यामुळे त्या तारखेचा किंवा तो 2004 चा लीप डे पकडायचा नाही. मग हे 20 दिवस तर आधी फिक्स करून घ्या. ओके, आता 2004 पासून 2024 पर्यंतची लीप वर्ष बघूयात आपण. 8 एक आहे, 12 आहे, 16 आहे, त्याच्यानंतर 20 आहे आणि 24 पण घ्यावं लागेल, कारण 24 हे तुमच्या त्या लीप डे ला घेऊन येते. म्हणजे एकूण किती दिवस झाले बघा? एकूण तुमचे दिवस झाले 5, म्हणजे 5 दिवस हे झाले लीप वर्षाचे, आणि हे साधारण वर्ष दरवर्षाने एक पुढे सरकतं म्हणून त्याचे, म्हणजे टोटल दिवस झाले 25. म्हणजे याचा अर्थ 25 दिवस पुढे. त्यासाठी काय करायचं, तर 25 ला आपल्याला काय करायचं? 7 न बघायचं. 7 त्रिक 21, 3चा पूर्ण भाग बसला, 4 उरलं, 4 दिवस पुढे जायचे. रविवारच्या पुढे 4 दिवस म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तुमचं उत्तर असणार आहे गुरुवार. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकाल. ओके.